इररेग्युलर लाईफस्टाईल आणि त्याचे आपल्या आरोग्यावरती होणारे परिणाम. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं जीवनशास्त्र कधीच नियमित राहत नाहीये, पण अनियमित जीवनशैली ही आपल्या शरीराला आणि आपल्या मानसिकतेला किती वाईट परिणाम देऊ शकते हे आज आपण पाहूया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील आणि तुम्ही पाहत आहात गोसत्व. प्रत्येक व्यक्तीच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा जीवनशैलीमध्ये काही खास सवयी असतात ज्या त्यांच्या शरीराच्या गरजांसाठी सुद्धा उपयुक्त असतात, पण जेव्हा हे पॅटर्न किंवा हॅबिट वेगवेगळ्या वेळेवरती बदलतात तेव्हा मात्र त्याला इररेग्युलर लाईफस्टाईल असं म्हणता येऊ शकतं. यामध्ये काय होऊ शकतं, तुमचं आहाराचं जेवणाचं टाइम बदलणं, तुमच्या झोपेच्या वेळे गडबडणे, व्यायाम किंवा शारीरिक जे काय तुमचे कसरती होत आहेत त्याची कमतरता याचा त्याच्यामध्ये समावेश होऊ शकतो. आता अजून एक्झाम्पल जर बघायचे झाले तर तुमचे मील स्किप होत असेल, म्हणजे रेग्युलरली तुमचा इटिंग ऑड टाइमला होत असेल, ऑड आवर्सला होत असेल, तरी सुद्धा तो एक प्रॉब्लेम समजू शकतो. इरेटिक स्लीप पॅटर्न्स म्हणजे लॅक ऑफ रेस्ट बरेचदा त्यामुळे होते. एक्सेसिव्ह स्क्रीन टाइम होत असेल ज्यामुळं तुमचं इनॅक्टिव्हिटी लीड होऊ शकते, किंवा स्ट्रेसफुल वर्क शेड्यूल असतील ते जे तुमच्या पर्सनल हेल्थला अफेक्ट करू शकतात. अशा लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारे निगेटिव्ह इफेक्ट पडू शकतात. चला त्यावरती एक नजर टाकूया. म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे ओबेसिटी, लठ्ठपणा. अनियमित आहार जर तुम्ही केला आणि लेट नाईट इटिंग जर केलं तर त्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट जमा व्हायला लागतं. दुसरं म्हणजे हार्ट डिसीजेस, हृदयरोग. तुमची इररेग्युलर लाईफस्टाईल असेल त्यामुळे तुमच्या हृदयावरती सुद्धा ताण येतो आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक सारख्या समस्यांचा सुद्धा धोका संभवतो. डायबिटीस, तुमचं अस्वस्थ जीवनशैली, डायबिटीस म्हणजे मधुमेह. अस्वस्थ जीवनशैलीमुळे इन्सुलिनचा रेझिस्टन्स जो आहे तो वाढू शकतो, त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता खूप वाढते. गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसीजेस म्हणजे पाचन तंत्राशी संबंधित ज्या काही डिसीजेस असतात, हे कशामुळे होतं तर तुमचा अनियमित आहार असेल, आपले पचन तंत्र जे आहे ना त्याच्यावरती ह्याचा दबाव पडतो आणि त्यामुळे गॅस्ट्रिटिस, ऍसिड रिफ्लेक्स आणि कॉन्स्टिपेशन सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्या शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यावरती सुद्धा या इररेग्युलर लाईफस्टाईलचा खूप वाईट परिणाम. स्ट्रेस, एन्झायटी, ताण किंवा चिंता म्हणजे अनियमित जीवनशैलीमुळे आपली नर्वस सिस्टीम जी आहे ती उत्तेजित होऊ शकते, ज्यामुळे स्ट्रेस आणि एन्झायटीचा अनुभव येऊ शकतो. त्याचबरोबर डिप्रेशन म्हणजे उदासीनता. तुमची व्यवस्थित जीवनशैली आणि आरामाच्या अभावामुळे एंडोर्फिनची कमतरता होते आणि मानसिक स्वास्थ्यावरती नकारात्मक परिणाम व्हायला लागतात. स्लीप डिसऑर्डर्स किंवा झोपेचे विकार. अनियमित जीवनशैलीमुळे इन्सोमिनिया आणि स्लीप डिप्रिव्हेशन सारखे समस्या सुरू होऊ शकतात, जे आपल्या मानसिक आरोग्यावरती खूप मोठा प्रभाव टाकतात. हे काही वेळ असेल तर ठीक आहे, पण जेव्हा हे अनियमिततेचे, इररेग्युलरतेचे पॅटर्न दीर्घकाळ सुरू राहतात तेव्हा मात्र शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होतात. म्हणजे क्रोनिक कंडिशनमध्ये ते बदलू शकतात. क्रोनिक डिसीजेस म्हणजे दीर्घकालीन डिसीजेस, जसं की अस्वस्थ जीवनशैलीमुळे तुमचा हाय ब्लड प्रेशर होऊ शकतो, अल्थरायटिस किंवा इतर क्रोनिक डिसीजेसचा धोका वाढण्याची जास्त शक्यता असते. इम्युन सिस्टीम विकनेस होऊ शकते, म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. एक हेल्थी लाईफस्टाईल हाच आपल्या इम्युन सिस्टीमचा मुख्य आधार असतो. अनियमित जीवनशैलीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि ती कमजोर होते. बऱ्याचदा अर्ली एजिंग म्हणजे वयापेक्षा लवकर वृद्धत्व, स्ट्रेस, अनियमित झोप आणि खराब आहारामुळे त्वचेवरती सुद्धा व्रिंकल्स, डार्क सर्कल्स आणि प्रीमॅच्युअर एजिंग सुद्धा सुरू होऊ शकतात. या जर इररेग्युलर लाईफस्टाईलवरती ओव्हरकम करायचं असेल तर काही इझी टिप्स आहेत त्या आपण पाहूया, ज्यामुळे आपली जीवनशैली अधिक रेग्युलर आणि हेल्दी होईल. त्यासाठी काय करावं लागेल तर तुमचं आरोग्यपूर्ण दिनचर्या म्हणजे तुमचं रोजच्यासाठी तुम्ही हेल्दी रुटीन मेंटेन करा. आपल्या झोपेचा आणि आहाराचा वेळ ठरवून त्याच्यावरती त्या वेळेवरती टिकून राहा. रेग्युलर एक्सरसाइज करा. दररोज 30 मिनिटं तरी हलका व्यायाम करा, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक सुद्धा आरोग्य तुमचं सुधारेल. त्याचबरोबर डाएट सुद्धा एक बॅलन्स असा घ्या. बॅलन्स मिल्स घ्या, संतुलित आहार घ्या. नियमितपणे वेळेवरती तुम्ही बॅलन्स मिल जर घेतलं ज्यामध्ये प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत आणि फायबर आहेत, याचा आहारामध्ये समावेश करा. रेग्युलरली ब्रेक घ्या. कामाच्या ओझ्याखाली तुम्ही दबले जाऊ नका. दर 1 तासानंतर किंवा अगदी म्हणेन मी 20-20 मिनिटांनंतर एक छोटासा ब्रेक घ्या. स्लीप वेल म्हणजे झोप योग्य प्रमाणात घ्या. प्रत्येक व्यक्तीला 7 ते 8 तासांची क्वालिटी स्लीप मिळणे अतिशय आवश्यक आहे. तुमचा स्क्रीन टाइम जो आहे तो लिमिट करा, कमी करा. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही किंवा कुठलीही स्क्रीन असणारी जी तुमचे इक्विपमेंट्स आहेत त्याचा वापर कमी करा आणि तुम्ही बाहेरच्या कुठल्या तरी कामामध्ये सहभागी व्हा. तर मित्रांनो, आपल्याला समजलंय की अनियमित जीवनशैलीच्या अनेक निगेटिव्ह इम्पॅक्ट असू शकतात, पण जर आपण हेल्दी लाईफस्टाईल जपलं आणि काही सोप्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर समाविष्ट केल्या तर आपण आपली फिजिकल हेल्थ आणि मेंटल वेलबिंगचं संतुलन सुद्धा साधू शकतो. तर मित्रांनो, आता आपल्या जीवनशैलीला रेग्युलर करण्यासाठी कृपया या सर्व टिप्स तुम्ही अंमलात आणा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर शेअर करा. आपल्या जीवनशैलीतील बदल आपल्याला खूप चांगले परिणाम देतील. धन्यवाद.